किल्ले गगनगडाचा पहिला ब्लॉग तुम्ही तर बघितलाच असणार ना? नसेल तर तो नक्की बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर आज आपण गगनगडावरील ऐतिहासिक वास्तू बघणार आहोत. ध्यान मंदिराच्या समोरील पठारावर शंकराचे मंदिर, विठाबाई मंदिर, गैबी पीर दर्गा आहे. गगनगड सह्याद्री पर्वताच्या टोकावर असल्यामुळे पश्चिमेकडे कोकणात उतरणाऱ्या खोल दऱ्या दिसतात. वैभववाडीपासून 20-30 किलोमीटरवर हा गड आहे. पाण्याच्या टाकीच्या बाजूने जाणारा रस्ता हा बाले किल्ल्यावर म्हणजेच गगनगडावर जाण्याचा रस्ता आहे. ही एक गडाला प्रदक्षिणा आहे. या रस्त्याच्या एका बाजूला खोल दरी आहे. जाता जाता उजव्या हाताला इथे एक भुयारी मार्ग दिसला, पण आम्ही जास्त पुढे गेलो नाही. तिथून डाव्या हाताला जो रस्ता जातो तिथे पंचवटी कुंड, सातकमानी कुंड, सोनेरी कुंड, चौकोनी कुंड अशी 50-52 कुंड आहेत. हे आहे पंचवटी कुंड. हे पावसात खूप सुंदर दिसत असेल. उन्हाळ्याच्या दिवसातही निसर्ग आपलं सौंदर्य तेवढेच टिकवून ठेवतो, पण काळाच्या ओघात या वास्तू नामाशेष होत आहेत. इथे पावसाळ्यात नक्की भेट द्या. इथून उजव्या हाताला गगनगड प्रदक्षिणा मार्ग आहे. एक पायवाट आहे आणि आजूबाजूला जंगल आहे. पावसाळ्यात हे दृश्य खूप छान दिसतं. कोकणात आलात तर इथे नक्की या. बघितलं हे दृश्य किती सुंदर दिसतं ते. तिथून मागे येऊन आम्ही दक्षिण बाजूच्या बुरुजावर आलो. संध्याकाळच्या वेळी इथे खूप शांत व प्रसन्न वाटतं. हा बुरुज टेहाळणीसाठीची जागा असावी असे वाटत आहे. इथून बावडा घाट छान दिसतो. ही या किल्ल्याची तटबंदी. हा या किल्ल्याचा पडीक भाग आहे. अशा ऐतिहासिक वास्तू आपण जतन करून ठेवल्या पाहिजे. इथे संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त खूपच छान दिसतो. मग आता तर फोटो झालेच पाहिजे. इथे आम्ही खूप मस्त फोटो काढले. ह्या बुरुजावरून समोर सह्याद्रीचे डोंगर आणि त्यामध्ये लांबमोडी वळण घेत असलेला घाट एवढा अप्रतिम दिसतो की तिथून निघायचं मनच नाही घेत. सूर्यास्त होणारच होता म्हणून आम्ही तिकडून घरी जायला निघालो. जाता जाता आम्हाला वाटेवर वानर सेना दिसली. हो, या गडावर आणि घाटात ही वानर सेना तैनात असते. पण त्यांचा त्रास काहीच नाही. हा आहे परतीचा रस्ता. आहे ना हा सुंदर गड. पावसात या गडावर नक्की या. पावसात खूप धुकं असतं या गडावर. वातावरण ही खूप छान असतं. मी थोडी मजा म्हणून गड चढायचा प्रयत्न केला. चला आता भेटूया नवीन ठिकाणी नव्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.
सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.